आणि आता बातमी आहे माहीम मतदारसंघातनं। माहीम मतदारसंघातनं सदा सरवणकर उमेदवारी मागे घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। माहीममधनं शिवसेनेचा उमेदवार लढणार आणि जिंकणारच असं शिंदे म्हणाले। दरम्यान राज ठाकरेंनी कुठलीही चर्चा न करता कुठलीही कल्पना न देता आपला उमेदवार जाहीर केल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। माहीममधनं शिवसेनेचा उमेदवार रिंगणात आहे। माहीममध्ये आमच्या उमेदवारांचे कार्यकर्ते आग्रही असल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणाले। त्यामुळे माहीममध्ये तिहेरी लढत होणार हे आता स्पष्ट झालंय। देखिए, वो लोकसभा में हमारे साथ थे, मेरी उनकी बातचीत भी हुई थी कि क्या आपका क्या रणनीति है, तो कहे शिवसेना बीजेपी एनसीपी का होने दो, उसके बाद हम बात करते हैं। लेकिन उन्होंने तो डायरेक्ट कैंडिडेट खड़े कर दिए। अभी हमारा भी वहाँ पर जो 2-3 बार से विधायक है, हमारा पुराना कार्यकर्ता है, वो विधायक है वहाँ पर, उससे भी मैंने बातचीत की। उनके कार्यकर्ता इतने बहुत ही एग्रेसिव है चुनाव लड़ने में, तो कार्यकर्ताओं को भी ध्यान रखना चाहिए। हमें कार्यकर्ताओं का भी मनोबल टूटना नहीं चाहिए, यह भी नेता का काम होता है। और निश्चित रूप से आज की तारीख में हमारा शिवसेना, भारतीय जनता पार्टी और एनसीपी अजित पवार, इनका गठबंधन है। हम उसी गठबंधन के तहत हम चुनाव लड़ रहे। हमारे साथ हमारे आरपीआई के आठवले जी है, जन सुराज है, और हम चुनाव लड़ रहे। चुनाव हम लड़ेंगे, जीतेंगे, बहुमत पाएंगे। दरम्यान राज ठाकरेंच्या निर्णयात कोण कोण सहभागी हे माझ्याकडे माहिती असल्याचं संजय राऊत म्हणाले। तर राज ठाकरेंनी कुठलीही डील केली नाही असं स्पष्टीकरण मनसे नेते यशवंत केल्लेदार यांनी दिलंय। मी त्याच्यावरती कसं काय व्यक्त करू? त्यांचं बंद दाराआड काय डील होतं, काय गुप्तगू होतं, हे डील आहे। खरं म्हणजे राज ठाकरे यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयात कोण कोण सामील आहे याच्याविषयी माझ्याकडे पक्की माहिती आहे। पण असं आहे की शेवटी मी त्याच्यावरती योग्य वेळी बोलीन। पण सध्या काय ते तुमचं शिंदे गट, त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि मनसे, या तिघांमध्ये जी काय राऊंड टेबल कॉन्फरन्स सुरू आहेत, गुप्त बैठका सुरू आहेत, त्या चालत राहू द्या। मुळात आम्ही त्यांच्याकडे कोणताही प्रस्ताव घेऊन गेलेलो नाहीत की ही सीट मागे घ्या। आमच्याकडून कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडे गेलेला नाही। दुसरी गोष्ट, राज ठाकरे साहेबांनी गेले लोकसभा झाल्यानंतर ताबडतोब जाहीर केलं होतं की आम्ही एकटेच निवडणूक लढवणार, एकला चलोच्या भूमिकेत असणार आहोत। त्यामुळे हा प्रश्नच येत नाही। आदित्य ठाकरेंच्या विरुद्ध उमेदवार टाकला गेला नाही, राज ठाकरे साहेबांनी तो तसा निर्णय घेतला। हे केवळ हे राज ठाकरे साहेबच एवढा मोठेपणा दाखवू शकतात, दिलदारपणा दाखवू शकतात। हे एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये हे अशी मोठेपणा नाही आहे। हे सगळे संकुचित विचाराचे आहेत, आतल्या गाठीची कपटी लोक आहेत। तर माहीममधनं मी निवडणूक लढवणारच अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे सरवणकरांनी। 4 लाख लोकांना आपल्यातलाच उमेदवार हवाय असं ते म्हणाले। लोकांच्या भावनांचा आदर करणं माझं काम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। गेल्या 15 वर्षांपासून मी माहीममध्ये काम करतोय असं देखील त्यांनी सांगितलंय। तर किती मोठे कार्यकर्ते आहेत मला माहीत नाही, पण राजसाहेबांचा आजही आम्ही आदर करतो। आणि मुख्यमंत्री असून सुद्धा स्वतः शिंदे साहेब हे राजसाहेबांना अनेकदा भेटायला आले, त्यामध्ये आदराचीच भावना होती आणि ती आजही आहे। मला असं वाटतं प्रत्येक नेत्याला आपला पक्ष आणि कार्यकर्ते सांभाळणं ही जी गरज आहे, ही गरज म्हणून अशा प्रकारचा निर्णय ह्या शिंदे साहेबांनी महायुतीला घ्यावा लागतो। अन्यथा दिला तर चांगलं, नाही दिलं तर वाईट, ही वृत्ती काय आमची नाही।